श्रेया, बाळा तू अशी किती वेळ गप्प बसणार आहेस? आम्हाला सवय नाही का तुझी अशा गप्प बसण्याची? काहीतरी बडबड कर. बडबड केली की कसं कानाला गोड वाटतं ग. तोंड वेंगाडलं म्हणजे आमचं बोलणं ऐकवत आहे तुला. अगं मग बोल काहीतरी. एक मिनिट, म्हणजे जो अपघात झाला तू पडलीस त्या धक्क्यानं तुझी वाचा वगैरे गेली की काय? अरे देवा, जांभळ्यांची एकुलती एक मुलगी. आता मी कुणाला तोंड दाखवू रे देवा? बास आत्रंग दादा, काही पण काय बोलतोस? म्हणजे तुला बोलता येतं नाही का? आधी देवा पुढे साखर ठेवतो, त्याच्या आधी तुला देतो. मला एवढं काही झालं नाहीये. मग तू का बोलत नव्हतीस? मला कपिल दादाचा राग आलाय. मालकांचा का? मला एवढं लागलं तरी तो बघायला पण नाही आला मला. त्यांना कळलं नसेल. न कळायला काय तो अमेरिकेला गेलाय का? गौरीताईने सांगितलंच असेल तरी पण तो मला बघायला नाही आला. श्रेया, आता मालकांना कळलंय की तू पडलीयस, तुला लागलंय आणि तरी ते आले नाही, हे शक्य आहे का? आजीबाई, काय कुठे धडपडलात? बघ, म्हणत नव्हतो मी. काय झाले काय? आणि आता तुम्हीच बोला. आजीबाई रुसल्यात ना तुमच्यावर. बापरे. अगं बाळा, त्याचं काय झालं ना, मी जरा एका कामात अडकलो होतो म्हणून मला येता नाही आलं. श्रेया, एवढं रागवायचं नाही हा. मला उगाच मस्का मारू नका. मला कोणाशी बोलायचं पण नाहीये आणि कोणाचं ऐकायचं पण नाहीये. असं काय करते श्रेया? अगं त्याचं काय झालं ना, माझ्या कॉटेजमध्ये असा खूप सारा पसारा होता आणि मला गौरीताईच म्हणाली की श्रेयाला जरा आराम करू दे, तू हा सगळा पसारा आवर आणि मग जा तिला भेटायला. म्हणून मी आत्ता आलोय. श्रेया, हे बघ कान धरले, उठा वशा काढू. नको. पण मला सांग, तुझ्या कॉटेज मध्ये पसारा कसा झाला? पासपोर्ट शोधतोय माझा मी. हा, हेच मी सांगितलं जांभळ्यांना. काय म्हणाले माहितीये? अतिरेक्यांची इथवर मजल गेली, रामाश्रयातून तुमचा पासपोर्ट चोरला. आता आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बहादूर आणि मुख्य म्हणजे पोलिसांना कळवावं लागेल. अत्रंग, पासपोर्ट नाही ना मिळाला तर हे सगळं खरंच करावं लागेल. जरा शोध ना इकडे कुठे आहे का बघ. हा, शोधतो. पण पासपोर्ट काय असतो? श्रेया, ग पासपोर्ट ही खूप मोठी ओळख आहे तुमची की तुम्ही भारत या देशाचे नागरिक आहात. मग आधार कार्ड वगैरे? श्रेया, माझ्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे सगळं आहे, पण हे परदेशात नाही चालत. परदेशात फक्त पासपोर्ट लागतो. हो, पण कपिल दादा, तुला पासपोर्ट का हवाय? तू काय परदेशात चाललायस का? अगं मी चाललो नाहीये कुठे, पण पासपोर्ट हे खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे. ते हरवलं ना की जाम गडबड होते आणि मग नवीन करायचं म्हटलं की खूप वेळ जातो. मग मी मदत करू? नको नको, आपल्याला लागलंय की नाही, आराम करा इथे. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसं आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे.
मी तो प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके